नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एफ-आयजने 16 मार्च 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत कोणत्या 5 सेक्टरमध्ये हेवी बाईंग केली आहे आणि कोणत्या 5 सेक्टरमध्ये हेवी सेलिंग केली आहे. परंतु मित्रांनो, त्याआधी आपण बघूया की निफ्टी 50मध्ये कोणत्या सेक्टरचे किती वेटेज आहे. तर मित्रांनो, निफ्टी 50मध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरचे वेटेज आहे 37.30%. तसेच निफ्टी 50मध्ये आय टी सेक्टरचे वेटेज आहे 11.91%. तसेच निफ्टी 50मध्ये ऑइल, गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युल्सचे वेटेज आहे 9.87%. तसेच निफ्टी 50मध्ये ऑटोमोबाईल अँड ऑटो कंपोनंट्स सेक्टरचे वेटेज आहे 6.93%. तसेच फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे FMCG सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 6.84%. तसेच टेलिकम्युनिकेशन या सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 4.37%. तसेच कन्स्ट्रक्शन सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 3.85%. तसेच हेल्थकेअर सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 3.80%. तसेच मेटल्स अँड मायनिंग या सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 3.64%. तसेच पॉवर सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 2.83%. तसेच कन्झ्युमर सर्व्हिसेस सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 2.43%. तसेच कन्स्ट्रक्शन मटेरियल्स सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 2.20%. तसेच कन्झ्युमर ड्युरेबल्स या सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 2.18%. तसेच कॅपिटल गुड्स सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 1.01%. तसेच सर्व्हिसेस सेक्टरचे निफ्टी 50मध्ये वेटेज आहे 0.82%. चला आता मित्रांनो, बघूया एफ-आयजने 16 मार्च 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत कोणत्या 5 सेक्टरमध्ये हेवी बाईंग केली आहे. तर मित्रांनो, एफ-आयजने 16 मार्च 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत सगळ्यात जास्त हेवी बाईंग केली आहे फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 17,585 कोटी रुपयांची. नंतर एफ-आयजने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत टेलिकॉम सेक्टरमध्ये जबरदस्त बाईंग केली आहे 3,413 कोटी रुपयांची. त्यानंतर एफ-आयजने 16 मार्च 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत हेल्थकेअर सेक्टरमध्ये जबरदस्त बाईंग केली आहे 2,138 कोटी रुपयांची. नंतर एफ-आयजने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत पॉवर सेक्टरमध्ये जबरदस्त बाईंग केली आहे 1,627 कोटी रुपयांची. त्यानंतर एफ-आयजने 16 मार्च 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये बाईंग केली आहे 1,613 कोटी रुपयांची. चला आता मित्रांनो, आता असे टॉप 5 सेक्टर्स बघूया ज्यामध्ये एफ-आयजने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या टाईम पिरियडमध्ये जबरदस्त सेलिंग केली आहे. तर मित्रांनो, एफ-आयजने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या टाईम पिरियडमध्ये सगळ्यात जास्त सेलिंग केली आहे ऑइल, गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युल्स सेक्टरमध्ये 2,449 कोटी रुपयांची. नंतर एफ-आयजने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या टाईम पिरियडमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT सेक्टरमध्ये
जबरदस्त सेलिंग केली आहे 1517 कोटी रुपयांची. नंतर FISने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या टाईम पिरियडमध्ये कन्झ्युमर सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जबरदस्त सेलिंग केली आहे 1158 कोटी रुपयांची. नंतर FISने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या टाईम पिरियडमध्ये फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे FMCG सेक्टरमध्ये 487 कोटी रुपयांची जबरदस्त सेलिंग केली आहे. नंतर FISने 16 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या टाईम पिरियडमध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल्स सेक्टरमध्ये 132 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.